आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर. जगाच्या एक पाऊल पुढे. अनेक वेळा एखादी व्यक्ती निवडून आल्यानंतर किंवा ती वरच्या पदावर गेल्यानंतर स्वतःला श्रेष्ठ समजतात आणि आपण आपल्या जीवनामध्ये एखादा आमदार किंवा खासदार किंवा क्लास 1 अधिकारी शिवभोजनमध्ये जेवण करताना कधीच बघितले नसेल. परंतु या सर्व गोष्टींना अपवाद ठरलेले आपल्या साकोली क्षेत्राचे नुकतेच निवडून आलेले विधान परिषदेचे आमदार माननीय अविनाशभाऊ ब्राह्मणकर यांनी अचानक साकोलीचा दौरा केला आणि या साकोलीच्या दौऱ्यामध्ये त्यांना भूक लागल्यामुळे त्यांनी अगदी मनसोक्तपणे शिवभोजनाचा आनंद घेतला. त्यांनी जुनी पंचायत समिती साकोली येथील शिवभोजनामध्ये जेवण करून नागरिकांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला. आपण धनाने नाही तर मनाने मोठे आहोत आणि आपण कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीसोबत जेवण करून अगदी साधी राहणी आणि उच्च विचार असे त्यांचे व्यक्तिमत्व साकोली येथील नागरिकांना दिसून आले. यावरून आपल्याला हेच लक्षात येते की त्यांनी कोणत्याही प्रकारचा अभिमान किंवा मनाचा मोठेपणा नाही आणि म्हणूनच त्यांनी सुरुवातीला विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी गरीब आहे पण शरीफ आहे हे ब्रीदवाक्य लोकांना सांगितले होते. ह्याच ठिकाणी दुसरे आमदार साहेब असते तर ते मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन चांगल्या उच्च प्रतीचे जेवण केले असते. यावरून अविनाशभाऊ ब्राह्मणकर हे अगदी साधे आणि सरळ स्वभावाचे आहेत हेच यावरून स्पष्ट होते. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.